जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचा पालखी सोहळा गवळ्याची उंडवडी येथील मुक्काम आटपून बारामतीमधील शारदा प्रांगणमध्ये दाखल होणार आहे। शारदा प्रांगणमध्ये या पालखी सोहळ्याचा आज मुक्काम असणार आहे। मी आहे शारदा प्रांगणच्या या प्रांगणामध्ये। आपण पाहू शकता या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीनं एक विशेष असा पॅन्डल उभा करण्यात आलेला आहे। जर वरती आपण पाहिलं तर एका साइडला अजित पवारांचा फोटो, दुसऱ्या साइडला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा फोटो। खरं तर या ठिकाणी संध्याकाळी संत तुकोबारायांचा पालखी सोहळा त्या ठिकाणी विसाव्यासाठी अर्थात मुक्कामासाठी थांबणार आहे। एका बाजूला आपण पाहिलं तर त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील एक फोटो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। तर दुसऱ्या बाजूला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील फोटो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। खरं तर पावसाळ्याचे दिवस आहे, असं असताना वारकऱ्यांना कुठला त्रास होऊ नये यासाठी राज्य सरकारच्या वतीनं भव्य असं पॅन्डलचं त्या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे। दर्शनासाठी पुरुषांसाठी एक स्वतंत्र रांग त्या ठिकाणी एक बॅरिगेटिंग त्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। तर दुसऱ्या बाजूला महिलांसाठी देखील दर्शनासाठी जी रांग उभारलेली आहे त्यासाठी देखील बॅरिगेटिंग उभा करण्यात आलेलं आहे। एकंदरीत वारकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये याची काळजी राज्य सरकार घेत आहे। आणि संध्याकाळी 7च्या आसपास हा पालखी सोहळा या शारदा प्रांगणाच्या मैदानावरती या ठिकाणी मुक्कामी येणार आहे। 7:30 वाजता समाज आरती होऊन खरं तर हा मुक्काम या ठिकाणी असणार आहे। आणि उद्या या पालखीचा सोहळा खरं तर इथला मुक्काम आटपून काटेवाडीच्या दिशेने त्या ठिकाणी रवाना होणार आहे। यामुळे वारकऱ्यांना इथं ज्या काही सुविधा पाहिजेत त्या सुविधाची व्यवस्था राज्य सरकारच्या वतीनं अधिक चोखपणे करण्यात आलेली आहे। विकास कुकरे, LS मराठी, बारामती।